नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आज आपल्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे की आरटीओ एमईएचं काय 25 ला येणार, 26 ला येणार, कधी येणार? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण काय होतं की जोपर्यंत एक क्लॅरिटी येणार नाही ना की जागा ऍड होणार की नाही होणार, तोपर्यंत अभ्यासाची दिशा ठरत नाही, राईट? कारण 25 मध्येच होणार तर मग आता क्लिअर कटच आहे की पुढच्या 2 महिने पूर्ण फोकस हा फ्रीच असणं गरजेचं आहे, राईट? जर ती 26 ला गेली तर मग आपल्याला मेन्सला पण वेळ देता येतो, कारण तेवढा वेळही मिळतो। त्यामुळे आयडिया क्लिअर असणं गरजेचं आहे की 25 की 26 प्रयत्न 25 साठीच असणार आहेत। प्रयत्न का 25 साठी आहे तर क्लिअर ही गोष्ट आहे की ही ऍड एकदा लांबत गेली ना तर ती कधी कुठल्या एंडला जाईल ना सांगता येत नाही, राईट? कारण 20 नंतर 21, 22, 23, 24 ला थोडे होप्स होते की 24 ला येईल, पुन्हा 25 ला येईल, ते झालं ना 26 ला येईल, राईट? तर ही गोष्ट जी आहे ही प्रोसेस पुढंच होत चालली। त्यामुळे आपल्याला या प्रोसेसला आता फास्ट करायचं म्हणजे काय की एमपीएससीने जे मागणी पत्र डिपार्टमेंटला मागितलेलं आहे ते मागणी पत्र फास्ट एमपीएससी कडे गेलं पाहिजे, राईट? आता आम्ही मागच्या वेळेस मुंबईला जाऊन भेटून आलो, बऱ्याच लोकांशी भेटलो, राईट? त्याचे मी व्हिडिओ पण बनवला होता, बघितला नसेल तर नक्की तो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे कळेल की ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे कुठल्या स्टेजला होती। आणि खूप अगोदर नाही तर 14 ऑक्टोबरला आम्ही मुंबईला गेलेलो होतो, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आल्या, दिवाळीच्या सुट्ट्या बरेच दिवस दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गेलेत, राईट? त्यामुळे मध्ये तर ही सर्व प्रोसिजर थांबलेली असेल। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की बिंदू नामावलीच बनायची राहिली, ती बिंदू नामावली बनल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे जाईल आणि तिथून मग एमपीएससी कडे हे फायनली मागणी पत्र जाईल। ओके, तर बिंदू नामावलीवर ते काम चालू होतं, त्याच्या भेटी ज्या झालेल्या होत्या आमच्या सर्वांची, मग ते स्टेट मिनिस्टर असो माधुरी मिसाळ मॅडम त्यांच्याशी ही भेट झालेली होती ताईंसोबत, त्याचसोबत किनेकर साहेबांची धनंजय सरांसोबत बोलणं झालं होतं, त्यांनीही मुख्यमंत्री त्यानंतर परिवहन मंत्री सर्वांसोबत या विषय मांडला होता। आम्ही स्वतःही त्यांना भेटून आलो होतो, त्यांच्या थ्रूच आम्ही ज्या अपॉइंटमेंट आहेत, राईट? भीमनवार सर वगैरे, भीमनवार सर आयुक्त आहेत टीसी ज्याला म्हणतो ट्रान्सपोर्ट कमिशनर, त्यांना पण आम्ही या ऍडव्हर्टाइजमेंटला, हे सगळं 14 ऑक्टोबरचं आहे, राईट? खूप अगोदरचं नाही। त्यानंतर बेद्रेवार सरांना डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत ते, राईट? सॉरी, मेत्रेवार सरांच्या साईननं हा एक आरटीआय आलेला होता, राईट? इथं बघा, संजय मेत्रेवार हे त्यांच्या साईननं हा आलेला आरटीआय आहे, क्लिअर? त्यांना भेटून आलतो। हा आरटीआय जो आहे तो पहिले आला होता, त्यानंतर आमची त्यांच्यासोबत भेट झाली होती, त्यांना आम्ही सर्व प्रश्न विचारले होते आणि फॉर्च्युनेटली त्याच दिवशी ते एमपीएससी ला जाऊन आले होते, एमपीएससी सोबत मीटिंग घेऊन आले आपल्याच विषयासंदर्भात, राईट? ते मेत्रेवार सर। त्यानंतर एक लेटेस्ट आरटीआय फिरतोय, बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच टेलिग्राम ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर हा आरटीआय फिरतोय, राईट? याच्यावर सागर पाटील सरांची साईन आहे, क्लिअर? हा तेच प्रश्न विचारला गेलेला होता की ऍड कधी येणार आहे। याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, महत्वाच्या लाईन होती 30 सेकंड पॉइंट मध्ये, ते सदर अर्जान्वे आपण मागितलेल्या विषयाबाबतची नसती प्रक्रियाधीन आहे, राईट? मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याची कारवाई विभाग स्तरावर सुरू आहे। आता आपला सगळ्यात महत्वाचा मोठो काय की हे जे मागणी पत्र आहे ते फास्ट गेलं पाहिजे ते, राईट? मग एमपीएससी बऱ्याचशा गोष्टी डिसाईड करते, जे डिपार्टमेंट आहे ना ते फक्त मागणी पत्र देते, हे मागणी पत्र गेलं की मग थोडंसं आपण आश्वस्त असू शकतो की बाबा एवढे मागणी पत्र गेलंय आणि आता ऍड येणार आहे, त्यानंतर एक आपल्याला अंदाज येऊन जातो की ऍड कधीची आहे, राईट? 25 ला आपल्याला इन्सिस्ट यासाठीच करायचं आहे की तुम्ही म्हणाल सर कंबाईन ग्रुप सी ची ऍड आली आणि त्याचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट पण निघून गेली, मित्र त्याची चिंता नका करू। जर हे वॅकन्सीज ऍड झाल्या तर फॉर्म ओपन होतील, पुन्हा फॉर्म भरता येतील, क्लिअर? त्यामुळे असा तर काही विषय येणार नाही, भले एमपीएससीच्या जे जाहिरात आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी मेन्शन असतात, पण हे होईल, कारण हे पूर्ण म्हणजे याला इलिजिबल असणारे कॅन्डिडेट वगैरे सगळे वेगळे आहेत, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट आहेत, त्यामुळे तो फॉर्म ओपन होणं करता येईल। आता आपण एवढं जर फॉलोअप घेऊन सगळी सिस्टम बनवत असेल तर ती काय मोठी गोष्ट नाही आहे फॉर्म ओपन करून पुन्हा फॉर्म भरून घेण्याची, त्यामुळे निश्चिंत राहा, फक्त सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये पार्टिसिपेट करा। आता कसे झाले विद्यार्थ्यांचे असे क्लिअरली 2 ग्रुप झाल्यासारखे झाले, काही लोकांची इच्छा आहे 25, काही लोकांची इच्छा आहे 26, पण माझं सरळ क्लिअरली तुम्हाला सर्वांना एक ऍडवाइस असेल की तुम्ही सर्व एकत्र या, 25 वाटू द्या, 26 वाटू द्या, जोपर्यंत मागणी पत्र जाणार नाही ना तोपर्यंत 25 खरं नाही, 26 नाही,
राईट. मागणी पत्र त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. काल बरेचसे विद्यार्थी आपल्या अकॅडमीला आलेले होते. काही टेलिग्राम ग्रुपवर माझ्यासोबतचे त्यांचे फोटोज पण शेअर झाले असतील, डिस्कशन पण आमचं झालं. त्या विद्यार्थ्यांची खूप इच्छा होती की सर सर्वांना एकत्र आपल्या प्लॅटफॉर्मवर करा आणि सर्व मिळून आपण हे मागणी पत्र एमपीएससी पर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करू. राईट. आता आपण डोक्यात हे नका ठेवू की आम्हाला 26 साठीचा आम्ही प्लॅन करतोय, आम्ही 25 साठीचा प्लॅन करतो. एकत्र या. तुम्ही सर्व आरटीओ एमईआयची तयारी करताय या उद्देशानं एकत्र येऊन. राईट. आपण मागच्या वेळेस ट्विटर कॅम्पेन केलं होतं, बऱ्यापैकी ट्विट झालते, पण ज्या प्रमाणात ग्रुप याच्यासाठी आरटीओ एमईआयसाठी ऍप्लिकेशन्स येतात ना, त्या प्रमाणात ट्विट झालेले होते. आता आपल्याला हे सर्व करायचं आहे. पुन्हा आपल्याला आपला जोर लावायचा आहे. गरज पडली तर मी पुन्हा मुंबईला जाईल. राईट. पण सध्या हे लक्षात घ्या की तुम्ही सर्वजण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र या. मुलांची इच्छा होती की सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करू, असं करू. काय होतं माहितीये का, तुम्ही आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करताय, कोणाला माहितीये किती लोक तिथे येतील याची गॅरंटी नाही. पण जो सोशल प्लॅटफॉर्म आहे ना, या प्लॅटफॉर्मवरून आपला विषय भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की तो खूप फास्टली सर्व मिळून एकत्रपणे आपण तो पोहोचलो आणि त्यांची जी प्रोसिजर होती ना ती फास्ट चालू होती, आणखीन त्याला स्पीडअप झालं. क्लिअर. तर हे जे सागर सर आहेत, या सागर सरांशी आमचं डिस्कशन झालेलं होतं. हे सागर सरच आहे. फॉर्च्युनेटली आम्हाला ते लेट, म्हणजे बघा भरपूर अधिकारी असे आहेत की खूप प्रामाणिकपणे काम करतात. आम्हाला रात्री 8:30 वाजता सर रोडवर ऑफिसवरून घरी जाताना भेटले होते. पायी पायी चाललेले होते. जस्ट ट्रान्सपोर्ट कमिशनरच्या ऑफिसच्या बाहेर आमची त्यांची सरांची भेट झाली आणि त्यांच्याशी आम्ही बरेचसे विषय डिस्कस केले. 14 तारखेच्या रात्रीची सायंकाळची भेट आहे, समजा 8-9ची भेट आहे आणि हे 16 तारखेचं तुमचं जे 16 ऑक्टोबर 2025चा तुमचा आरटीआय आहे. राईट. ती प्रोसिजर त्यांची चालूच होती, बिंदू नामावली वगैरे चालू होतं आणि फास्ट मध्ये ते चालू होतं. आपलं फक्त काय आहे की आणखीन फास्ट करा आणि हे एमपीएससी पर्यंत मागणी पत्र पोहोचवा. त्यामुळे आपलं हे ट्विटर कॅम्पेन आहे आणि या ट्विटर कॅम्पेनला आता तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे. राईट. प्रत्येकानं याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ही लास्ट डेट जरी गेलेली असेल तरी या लास्ट डेटचा विचार करू नका सध्याला. राईट. सध्याला आपल्याला आपल्या प्रोसेस फास्ट करून एमपीएससी पर्यंत मागणी पत्र पोहोचवणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. आणि ते 25 साठी डोळ्यापुढं ठेवून हे आपल्याला करायचं आहे. राईट. मग आपल्याला कसं यश येते, 25 नाही 26चं झालं, कुठलं तरी यश आपल्या हातात पडेल ना. आणि आपला जो आरटीओ एमईआयचा वॅकन्सीचा जी पेंडिंग इश्यू आहे तो मार्गी लागेल आणि चांगल्या वॅकन्सीज अपेक्षित आहे. 400+ वॅकन्सीज अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे बूस्ट यायला पाहिजे ते यार 400+ वॅकन्सीज म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस जास्त. त्यासाठी आपल्याला एवढे प्रयत्न करायचे. राईट. आता हॅशटॅग हे दोनच वापरायचे. मधात तुम्ही आपण हे केलेलं आहे तरी मी डबल सांगतोय, हॅशटॅग तेच वापरतो आपण जे मागे वापरलेले होते. इथं कुठंही जे पोस्टर्स आहेत ना, या पोस्टरवर कुठंही इग्नाइट अकॅडमीचा लोगो नाही, इग्नाइट अकॅडमीचा उल्लेख नाही. त्यामुळे सर्वांनी पार्टिसिपेट करावं अशी अपेक्षा आहे. याच्यावर ज्यांना लोगो लावायचा ते अकॅडमी लोगो लावू शकतात किंवा तसंही शेअर करायचं असेल तर करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकापर्यंत पोहोचायचं, प्रत्येकाच्या स्टेटसला यायला हवं, जेणेकरून सर्वांचं लक्ष लागेल आणि प्रत्येकाला ट्विट करायला हवं. प्रत्येकाला. राईट. कधीचं ट्विटर कॅम्पेन आहे आपलं तर 31 तारखेचं फ्रायडेचं म्हणजे उद्याचं आहे, सकाळी 10 वाजता. मी पुन्हा लाईव्ह येणार आहे सकाळी 10 वाजता. त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह सुद्धा यायचं आहे. मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. ट्विटरला अकाउंट नसेल तर या कामापुरतंच का होणार ओपन करा. राईट. योगेश माने 34 हा माझा ट्विटर आयडी आहे, माझा पर्सनल आयडी, अकॅडमीचा नाही, जो की तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल. तुम्ही तिथं मलाही फॉलो करू शकता. मी केलेलं ट्विट रिट्विट करू शकता. राईट. फॉलोवर वाढवायचा काही नाही. मी ट्विटरवर बिलकुल ऍक्टिव्ह नसतो. मी फक्त अशा गोष्टींना येतो. मला फार असा ट्विटरचा उल्हास नाही आहे. क्लिअर. त्यामुळे त्याची चिंता नका करू. हे जे असते आपल्याच उद्देशासाठी वापरलं जातं. क्लिअर. योगेश माने 34 माझं ट्विट असेल, त्याला तुम्ही रिट्विट करायचं. उद्या तुम्हाला ते फ्रेश ट्विट दिसेल. क्लिअर. आता याच्यामध्ये टॅग कोणाला करायचं, सीएमओ महाराष्ट्र. राईट. त्यानंतर प्रताप सरनाईक आपले जे मिनिस्टर आहेत ते, त्यानंतर एमपीएससी ऑफिस आणि भीमनवारचं जे टीसी आहे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे. हॅशटॅग काय वापरायचं तुम्हाला, हॅशटॅग ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. हे टॅग सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. तुम्हाला डायरेक्ट तो मेसेज मिळेल, कॉपी पेस्ट करायचा. राईट. आणि माझं जे ट्विट असेल त्याला रिट्विट करायचं. ते बिलकुल सगळ्यांनी करायचं. राईट. आपली संख्या दिसली पाहिजे. आपला हाच प्रॉब्लेम येतो की आपली संख्या दिसत नाही. ओके. आरटीओ एमईआय पोस्ट मस्ट बी रिलीज.
त्यानंतर RTOMच्या जागा आल्याच पाहिजे. हे दोनच हॅशटॅग चालवायचे आणि माझी प्रत्येक क्लासेसला ही विनंती आहे की आपण हॅशटॅग कॉमन ठेवू. राईट, मागच्या वेळेस जसं आपण कॉमन हॅशटॅग ठेवले होते यावेळेसही ते कॉमन हॅशटॅग ठेवू. ओके, याच्यामध्ये काही असं नाहीये की आमचा कुठलाही अकॅडमीचा पर्सनल असा उल्लेख नाही आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच हे जे काय करायचं ते करू. ओके, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक RTOM पदाच्या 450 पेक्षा जागा रिक्त असतानाही MPSC गटकच्या जाहिरातीमध्ये AMEच्या जागा का नाहीत? राईट, 5 वर्षापासून वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्याला वाट्याला पुन्हा निराशाच का? राईट, याच्यातला मेसेज वगैरे तुम्ही ऍड करू शकता. तुमचं जे ट्विट आहे हे अशा टाईपमध्ये ट्विट दिसेल. हा मेसेज तुमचा काहीही असू शकतो, तुमच्या सोयीनुसार तुमच्या इच्छेनुसार करा, पण एकदम डिसेंट करा. राईट, डिसेंट ठेवा, बिलकुल कोणती गाली गल्लोच वगैरे नकोय, असं एकदम डिसेंट लँग्वेजमध्येच ठेवा. आपण डिसेंट लोक आहोत. राईट, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक RTOM या पदाच्या 450 पेक्षा जागा रिक्त असताना MPSC गटकच्या जाहिरातीमध्ये AMEच्या जागा का नाही? त्वरित जागा काढण्यात याव्यात. राईट, त्यानंतर हे 2 हॅशटॅग, राईट, हे 4 टॅग करायचे आहेत. ओके, माझ्याही ट्विटर अकाउंटला असेल त्यालाही रिट्विट करायचं. मी पुन्हा आणखीन एक सांगतोय की मागच्या वेळेस जेव्हा मेत्रेवार सर आणि पाटील सर हे MPSCला त्याच दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ते जाऊन आले होते, त्यांचं डिस्कशन झालं होतं. राईट, सेपरेट एक्झाम पण त्यांच्या डोक्यामध्ये होती की आम्ही सेपरेट RTOMची काढता येईल का, एक्झाम घेता येईल का. राईट, ते फायनली कॉल MPSCचा, MPSC ऑटोनॉमस बॉडी आहे, त्यांना काही डिपार्टमेंट जे म्हणतं ते फॉलो केलं पाहिजे, त्याचं काही गरज नाही आहे. राईट, डिपार्टमेंटचं काम आहे की त्यांना जागेचं मागणीपत्र देणं आणि MPSCचं ती प्रोसिजर कंप्लीट करून घेणं. राईट, त्यामुळे ते MPSCच्या हातात आहे, पण आपल्याला जोर लावायला काही हरकत नाही. राईट, इररेस्पेक्टिव्ह ऑफ तुमची इच्छा की 25ला एक्झाम असावी की 26ला असावी, हे करणं सगळ्यांसाठी गरजेचं. क्लिअर? आपला टेलिग्रामचा ग्रुप पण एक डिस्कशनचा दिलेला आहे, त्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. राईट, म्हणजे त्याच्यावर डिस्कशन तुम्हाला करता येईल. विद्यार्थी बरेचसे त्या ग्रुपमध्ये सुद्धा ऍड आहेत. काहीही डाऊट आला तर मी इग्नाइट अकॅडमीच्या पुण्याच्या ऑफिसला असतो, येऊन भेटू शकता. आपल्या इग्नाइट अकॅडमीचा प्रिमायसेस तुम्हाला डिस्कशनला वगैरे वापरता नक्की येईल, त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. अकॅडमी तुमच्या सोबत आहे. राईट, आणि ती सोबत तशीच राहणार आहे जोपर्यंत तुमची ही प्रोसिजर कंप्लीट होणार नाही. ओके, ज्या विद्यार्थ्यांना डाऊट होता की आम्हाला 25ची ऍड येईल वाटलं, आणखीन काही झालं नाही, मग आम्ही क्लास घेतला, बिनधास्त राहा. तुमची जोपर्यंत एक्झाम होणार नाही तोपर्यंत त्याचं व्हॅलिडिटी असेल. तुमची मेन्स झालेपर्यंत, लवकर जर झाली 1 वर्षाची तर मिनिमम आपली असते, पण त्या अधिक काळाखंडाची असेल, एक्झाम जर 1 वर्षापेक्षा पुढे गेली मेन्स, तरी काही बिनधास्त राहा, काही हरकत नाही. आपली व्हॅलिडिटी राहील तुमच्या एक्झाम पर्यंत. राईट, सो या ट्विटर कॅम्पेनमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. MPSC पर्यंत मागणीपत्र लवकरात लवकर कसं जाईल याबद्दलचे आपल्याला पुरेपूर प्रयत्न करायचे आहेत. जी काही मदत लागेल ती सर्व इग्नाइट अकॅडमी मार्फतही तुम्हाला मिळेल. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.